हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज होता संडे, तर आम्ही चाललो होतो बाहेर. तर बाहेर म्हणजे छोटी मोठी शॉपिंग करायची होती आणि मुलं गेले होते तबला आणि हार्मोनियमच्या क्लासला, तर त्यांना तसंच घेऊन आम्ही पुढे जाणार होतो. तर चला म्हणलं, थोडंसं आदर्शला शूज वगैरे पण घ्यायचे होते, त्याच्यामुळे पण बाहेर जायचंच होतं. आणि मला पण थोडं ब्लाऊजचं अस्तर वगैरे आणायचं होतं आणि ते एक ब्लाऊज होतं, त्याचं अस्तर ना कुठेच सापडत नव्हतं मला. तर म्हणलं चला एकदा ह्या दुकानात पण बघून घेऊया. आणि आदर्शला पण मला घ्यायचं होतं कपडे वगैरे, तर त्याच्यामुळे तिथे गेलतो. नंतर त्याला शूज पण घेतले. तर स्कूलचे शूज त्याचे खराब झाले होते, तर चला ते पण घेऊया म्हणलं. तर सुट्टी असली ना, अशी छोटी मोठी कामं आणि काही ना काही तर निघतच असतं. मी बनवली काहीच तर मी भेळ बनवली आहे. आता बघा किती छान लागली. काय आदर्श? तर सुट्टी असल्यावर मुलांचं असं चालू असतं, भेळ बनव, हे बनव, ते बनव, ते मुलांचं चालूच असतं. आणि नंतर इथे मी ना ज्या ब्लाऊजचं तुम्हाला अस्तर म्हणत होते ना, याचं मला सिल्कचं अस्तर आणायचं होतं. हा पार्टीवेअर ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे त्याचं ना ते कॉटनचं भेटलं, पण सिल्कचं अस्तरच मला भेटत नव्हतं. मग खूप दिवसांनी मी नंतर दुसऱ्या दुकानात जाऊन आणलं आणि फायनल हा ब्लाऊज ना मला द्यायचा होता 7 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे मी दुपारी शिवायला घेतला होता सगळं आवरून. आणि ह्या संडेला आम्ही कुठेच गेलो नव्हतो, कारण की असं माझं काम चालू होतं त्याच्यामुळे. तर मुलांचं तिकडे चालू होतं काही ना काही, सगळ्यांचंच वेगवेगळं काही ना काही चालू होतं. तर फायनल तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते कसा झाला आहे. तर हा बघा, असा पार्टीवेअर साडीचा ब्लाऊज आहे आणि असा त्यांनी शिवायला सांगितला होता आणि मी तसा शिवलेला आहे. खूप छान वाटत होता आणि कलर पण खूप छान आहे त्याचा, भारी दिसत होता. आणि असा शिवला आहे शेवटी, बघा तुम्ही. आणि स्लीव्जला ना वर्क होतं, त्याच्यामुळे खूप छान दिसत होता, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.